नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. पवित्र भूमी भगवंत नगरीमध्ये जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या चरित्राचं आपण चिंतन करत आहोत. हे करत असताना तुकाराम महाराजांच्या अवतारापासूनचा विचार आपण पाहिला. हे पाहिल्यानंतर तुकाराम महाराजांच्या नावाचाही विचार आपण करून आलो. तुकाराम महाराजांचं बालपण काय आहे हेही आपण बघितलं आणि तुकाराम महाराजांचं तारुण्य काय चालू आहे याचा थोडा विचार चालू आहे. त्या तारुण्यामध्ये तुकाराम महाराजांकडे जी काही आपल्या घराण्याची व्यवसायाची जबाबदारी पडते तो व्यवसाय तुकाराम महाराजांचा कशा पद्धतीने सुरू आहे याचा विचार आपण करतोय. हे करताना आपण आत्तापर्यंत तुकाराम महाराजांच्या वडिलांनी म्हणजे बोल्लोबा महाराजांनी तुकाराम महाराजांना व्यवसायाची काही गणितं सांगितलेली आहेत, म्हणजे व्यवसायाचं काही मार्गदर्शन केलेलं आहे की बाबा कशा पद्धतीने हा व्यवसाय करावा. तर त्याच्यातल्या 3 मुद्दे आपण मागे पाहून आलो. एक तर देणं घेणं कसं असावं हे सांगितलं, नफ्या तोट्यामध्ये कशी दृष्टी असावी हे सांगितलं, आणि तिसरं स्वहित साधावी आपुले शेवटी हे सांगितलं. अशा पद्धतीचा थोडासा विचार आपण करतो आहोत. आता तुकाराम महाराजांचा व्यवसाय सुरू झालेला आहे, म्हणजेच तुकाराम महाराजांची दुकानदारी सुरू झालेली आहे. तुकाराम महाराजांकडे 3 पद्धतीने व्यवहाराच्या दृष्टीने बघितलं जातं. एक तर त्यांच्या घरामध्ये असलेली महाजनकी, त्यांच्या घरामध्ये असलेली सावकारकी आणि त्यांच्या घरामध्ये असलेली दुकानदारी, आणि मग पर्यायाने शेतीचा व्यवसाय आहे. म्हणजे हे किती विपुल पद्धतीने तुकाराम महाराजांनी व्यवहार सांभाळला आहे हे आपल्याला तुकाराम महाराजांच्या या चरित्रातून आपल्याला लक्षात येतं. परंतु तुकाराम महाराजांचा हा जो व्यवसाय चालू आहे त्याच्यामध्ये तुकाराम महाराज अर्थशास्त्राला धरून तुकाराम महाराजांचा हा सगळा व्यवहार चालू आहे असा मुद्दा आपण कालपासून पाहतोय. तुकाराम महाराजांच्या चरित्रातून किंवा तुकाराम महाराजांच्या अभंगातून प्रगट होणारं अर्थशास्त्र कशा पद्धतीचं आहे याचा विचार आपण करतोय. मुळात अर्थशास्त्र या शब्दाची व्याख्या काय, कौटिल्याने अर्थशास्त्राची व्याख्या काय केली हे काल आपण ऐकून आलो. आणि मग अर्थशास्त्राची किंवा आर्थिक मूल्य कौटिल्याने आम्हाला काय सांगितली, कशा पद्धतीने धन मिळवावं, त्या धनाचा सांभाळ कसा करावा, त्याचा वापर कशा पद्धतीने करावा वगैरे वगैरे सगळ्या विषयाचा विचार आपण काल करून आलो. आता तुकाराम महाराजांच्या दृष्टीने असलेले हे जे अर्थशास्त्र आहे त्या अर्थशास्त्रामध्ये आणखीन 2-3 गोष्टी काल आपण बघितल्या. बघा, तुकाराम महाराज अर्थशास्त्राप्रमाणे दुकान चालवतात याच्यात नवल नाही. तुकाराम महाराजांनी या दुकानदारीला अर्थशास्त्राचं अधिष्ठान कसं असावं याचं मार्गदर्शन सुद्धा केलेलं आहे. म्हणजे काही लोक तुकाराम महाराजांकडे ज्यावेळेस यावयाची आणि तुकाराम महाराजांना म्हणायची की महाराज आम्हाला काहीतरी मार्गदर्शन करा, का आमचा एवढा धंदा व्यवस्थित पद्धतीने चालत नाही, का आमचं दुकान एवढं व्यवस्थित पद्धतीने चालत नाही, तुम्ही ज्या पद्धतीने दुकान मोठं मांडता तसंच आम्ही पण मांडलंय आमच्या गावात, तरी सुद्धा आमच्याकडलं गिराईक तुमच्याकडे येतं. याच्यात तो द्वेषाने बोलत नाही दुकानदार, याच्यात नवल आहे बघा तुम्ही, तो द्वेषाने बोलत नाही, फक्त ही दुकानदारी करण्याचं काहीतरी मार्गदर्शन करा, आम्हालाही काहीतरी गिराईक वाढवावं याच्याकरता काहीतरी मार्गदर्शन करा. मग तुकाराम महाराजांनी त्याला पहिला मुद्दा सांगितला, अरे बाबा मुदलामध्ये पडे तोटा ऐसा खोटा उदीम. काल आपण ऐकून आलो, जर मुदलामध्येच घट होत असेल तर हा काही उद्योग आहे का, मग कशामुळे हे व्हायला लागलं. मग त्याच्याकरता तुम्ही पहिली गोष्ट करा, तुमच्या ठिकाणी असलेल्या आळसाला जिंका असं महाराजांनी सांगितलं. पहिला काय काम करा, आळस झटकून टाका, आंघोळ करून मंदिरात सकाळी हजर राहा असं तुकाराम महाराजांनी सांगितलं. पहिलं आळस झटकून टाका, त्या आळसाला जवळ करू नका, पहिला तो आळस बाजूला काढा. कारण आपण अनेकदा ऐकतो, आपण भारतीय संस्कृतीमध्ये मराठी संस्कृतीमध्ये राहणारी मंडळी आहोत, त्यामुळे पहिल्यांदा याला सोडा, ठीक आहे. दुसरी गोष्ट सांगितली, तुम्ही द्रव्य मिळवता पण त्या द्रव्याला धर्माचं अधिष्ठान नसेल तर मग तुम्हाला ती द्रव्य किंवा त्या अर्थशास्त्राप्रमाणे तुमची दुकानदारी म्हणता येणार नाही. त्या द्रव्याला काय करा, धर्माचं अधिष्ठान ठेवा, दातृत्वाचं अधिष्ठान ठेवा, सात्विकतेचं अधिष्ठान ठेवा, असाही विचार तुकाराम महाराजांनी या सगळ्या मंडळींना सांगितला. आता आणखीन 3 मुद्दे अर्थशास्त्राच्या दृष्टीने आपल्याला सांगितले जातात. त्या 3 मुद्द्याचं एक सोपं वाक्य आहे, धर्मप्रवृत्ती, संपत्ती आणि सुख. या 3 गोष्टी मानवी जीवनामध्ये प्रदान करणारं जे शास्त्र आहे त्याचं नाव अर्थशास्त्र, असंही अर्थशास्त्राचा विचार केला जातो. आता ऐका, तुकाराम महाराजांचं जीवन धर्मप्रवृत्तीने चालत असलेला तुकाराम महाराजांचं अर्थशास्त्र,
किंवा संपत्ती प्राप्तीने चालत असलेलं तुकाराम महाराजांचं अर्थशास्त्र आणि ज्याच्यातून सुख प्राप्ती होते असं चालत असलेलं तुकाराम महाराजांचं अर्थशास्त्र. याचा अर्थ काय? अर्थशास्त्र जसं पैसे मिळवून देण्याकरता महत्वाचं आहे तसं त्या पैशातून सुख मिळवून देण्याचं काम सुद्धा अर्थशास्त्र करतं. मुद्दा हा आहे. म्हणजे पैसे मिळवून देणं हे अर्थशास्त्राचं काम आहे. काय आहे? मानसशास्त्राचं काम काय आहे? प्रत्येक शास्त्राची विविध कार्य आहेत. मानसशास्त्र काय करतं? आमच्या मनाच्या भूमिका प्रगट करतं. आमचं मन कशा पद्धतीने आहे, मनामध्ये कोणत्या भावना तयार होतात, मनातल्या भावना कधी बदलतात, मनामध्ये भावना कधी निर्माण होतात, याचा सांगोपांग विचार करणारं जे शास्त्र आहे त्याला आपण मानसशास्त्र म्हणतो. इंग्रजीमध्ये ज्याला आपण सायकॉलॉजी म्हणतो. कधी कधी आपल्याला त्या मानसशास्त्राच्या अभ्यासाकडे प्रवृत्त व्हावं लागतं. माणसाच्या जीवनामध्ये काही काही वेळा अशा येतात की त्याला मग त्या मानसशास्त्राकडे किंवा सायकॉलॉजीच्या अभ्यासाकडे प्रवृत्त व्हावं लागतं आणि त्या शास्त्रातून आपल्या मनाचा अभ्यास करून आपल्याला ते मन स्थिरतेकडे घेऊन जावं लागतं. असा विचार आपल्याला पाहायला मिळतो का नाही? मग तशा पद्धतीने मानसशास्त्राचं हे काम आहे. समाजशास्त्राचं काम काय आहे? समाजशास्त्र समाजातल्या प्रत्येक घटकाचा विचार त्या शास्त्रातून मांडला जातो. म्हणजे समाज या शब्दातला जो स नावाचा अक्षर आहे त्या स नावाच्या अक्षराचं बीजारोपण या समाजामध्ये कोणत्या शास्त्राच्या माध्यमातून होईल हे ज्या शास्त्रांनी शिकविलं त्याचं नाव समाजशास्त्र. असा समाजशास्त्राचा विचार करा. कारण मी अनेकदा सांगत असतो समाजशास्त्र याच्यातला जो स आहे की नाही ते खूप महत्वाचा आहे. समाज याच्यातला जो स आहे की नाही तो खूप महत्वाचा आहे. मी थोडंसं आणखीन धाडसाने बोलू. समाज या शब्दातला स माणसाला कळाला पाहिजे. समाज या शब्दातला स माणसाला सांभाळता आला पाहिजे. समाज या शब्दातल्या स या स ची अनुभूती माणसाच्या जीवनामध्ये आली पाहिजे. थोडं स्पष्ट बोलतो, वाईट वाटून घेऊ नका. पण समाज शब्दातला जर स बाजूला काढला तर दुर्दैवाने काय शिल्लक राहतं लक्षात घ्या. त्यामुळे समाज या शब्दातला स माणसाला करता सांभाळता आला पाहिजे. काय आहे तो स? समाज या शब्दामधला जो स आहे तो स समन्वयाचा आहे. समाज या शब्दातला जो स आहे तो स संस्काराचा आहे. समाज या शब्दातला जो स आहे तो स सहनशीलतेचा आहे. ऐका, म्हणजे समाज म्हटलं की समन्वय हवा, समाज म्हटलं की सहनशीलता हवी आणि समाज म्हटलं की संस्कार हवे. म्हणजे संस्काराचं बीजारोपण करणं, सहनशीलतेचं बीजारोपण करणं आणि समन्वयाचं बीजारोपण करणं हे ज्या शास्त्रातून मानवाला शिकविलं जातं त्याचं नाव समाजशास्त्र. असे समाजशास्त्राची एक सरळ सरळ व्याख्या आपल्याला शब्दशः करता येण्यासारखी आहे. मानसशास्त्राची व्याख्या थोडी सांगितली, समाजशास्त्रातली व्याख्या सांगितली. ह्या दोन व्याख्या मी का सांगायला लागलो? कारण मला जे सांगायचं आहे ती अर्थशास्त्रावर बोलायचं आहे. अर्थशास्त्राची व्याख्या करताना मी आज आणखीन एक विचार तुमच्या समोर असा मांडतोय की धर्म प्रवृत्ती, संपत्ती आणि सुख या तीन गोष्टीचं प्रदान ज्या शास्त्रातून समाजाला दिलं जातं त्याचं नाव अर्थशास्त्र आहे. म्हणजे अर्थशास्त्रातून काय होतं? एकतर संपत्ती तर मिळतेच मिळते, पण त्या संपत्तीने सुखही मिळतं. याला कारण काय? त्या संपत्तीला फक्त धर्म प्रवृत्तीचं अधिष्ठान असावं लागतं. म्हणजे धर्म प्रवृत्तीच्या अधिष्ठानावर मिळालेल्या संपत्तीने मानवी जीवनामध्ये सुख मिळतं हे ज्या शास्त्राने आम्हाला शिकविलं त्याचं नाव अर्थशास्त्र. अशा पद्धतीने अर्थशास्त्राची व्याख्या आपण करा. काय आपण तीन मुद्दे बघितले बघा. म्हणजे धर्म प्रवृत्ती, संपत्ती आणि सुख. तुम्ही असे शब्द ओळीने जरी घेतले तरी चालतील ना. म्हणजे धर्म प्रवृत्ती खाली आहे, त्याचा वरचा भाग काय? संपत्तीचा आहे. आणि त्याचा वरचा भाग काय आहे? सुखाचा आहे. म्हणजे अधिष्ठान कशाचं आहे? धर्म प्रवृत्तीचं. त्याच्यातून आम्हाला आपल्याकडे मिळणारं काय आहे? संपत्ती. आणि त्याच्यातून अनुभूती येणारी काय आहे? सुख. असा विचार करा. म्हणजे धर्म प्रवृत्तीच्या अधिष्ठानावर प्राप्त झालेल्या संपत्तीतून सुखाचा अनुभव मानवी जीवनाला येतो. हे शास्त्र जे शिकवितं त्याचं नाव अर्थशास्त्र. अशी सुद्धा अर्थशास्त्राची व्याख्या आपल्याला करता येण्यासारखी आहे. तुकाराम महाराजांचं अर्थशास्त्र त्या दुकानदारीतून जे चालतं आहे ते या पद्धतीने चालतंय. तुकाराम महाराजांच्या अर्थशास्त्रातला, तुकाराम महाराजांच्या दुकानदारीला अधिष्ठान धर्म प्रवृत्तीचं आहे. धर्म प्रवृत्तीचं अधिष्ठान असल्यामुळे रोज माल विकला जातोय आणि पैसे येत आहेत. आता ऐका, म्हणजे धर्म प्रवृत्ती हा एक विचार आपल्याला करता येईल. आता धर्म प्रवृत्तीचं अधिष्ठान म्हणजे काय असाही विचार आपल्याला करावा लागेल. हे धर्म प्रवृत्ती तुम्ही गेली 2 दिवस झालं सांगता म्हणजे काय? आता ऐका, धर्माची काही मला विशिष्ट व्याख्या धर्माच्या सांगण्यात आत्ता वेळ घ्यायचा नाही. धर्मशास्त्र मला सांगण्यात वेळच घ्यायची नाही. मी जर धर्मशास्त्र, समाजशास्त्र, मानसशास्त्र सांगायला लागलो तर अर्थशास्त्रावरच महिना निघायचा आपला. म्हणून मी तिकडे जास्त वेळ घालवत नाही. आता
तर मला मुद्दा काय आपल्याला मांडायचा आहे की आपल्या ठिकाणी असलेलं सात्विकतेचं अधिष्ठान किंवा मनाला लाभलेला सात्विकतेचा स्पर्श हीच धर्म प्रवृत्ती आहे. आता सोप्या शब्दात बोलतो, अतिथी सत्कार, संत पूजन, मदतीचा हात, आपल्या घरामध्ये आलेल्या माणसाला अन्नदान, ही जी काही साधी साधी गोष्टी सांगितल्या जातात यालाच धर्म प्रवृत्ती म्हटलं जातं. त्यामुळे तुकाराम महाराजांच्या घरामध्ये, तुकाराम महाराजांच्या दुकानामध्ये या सगळ्या गोष्टी सांभाळल्या जायच्या. तुकाराम महाराजांच्या घरामध्ये संतांचं पूजन आहे, तुकाराम महाराजांच्या घरामध्ये अतिथीचा सत्कार आहे, तुकाराम महाराजांच्या घरामध्ये वाचेचा गोडवा आहे आणि तुकाराम महाराजांच्या घरामध्ये मनाची एकनिष्ठता आहे. आणि मला वाटतं की हे सगळं जिथं आहे यालाच म्हणा धर्म प्रवृत्तीचं अधिष्ठान, यालाच म्हणा धर्म प्रवृत्तीचं अधिष्ठान. त्यामुळे दुकानदारी तुकाराम महाराजांची जी चालली ती या सगळ्या विचाराने चाललेली आहे. त्यामुळे घरातून जसं तुकाराम महाराजांचं वागणं घरातल्या लोकांशी आहे तसंच तुकाराम महाराजांचं वागणं बाहेरच्या लोकांशी सुद्धा आहे. मी परवा एक प्रमाणही देऊन आलोय आपल्याला, कोणाही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. जरा थोडं स्पष्ट सांगू, महाराजांनी किती मोठा विचार सांगितलाय बघा. तुकाराम महाराज सांगतात पूजा करायची, पूजा करायची म्हणजे काय करायचं? पूजा करायची या शब्दाचा अर्थ काय? आपण जी पूजा करतो याचा अर्थ त्याचा तिरस्कार करा असं माझं म्हणणं नाहीये, परंतु तुकाराम महाराजांनी व्यापक अर्थाने पूजेचा अर्थ सांगून टाकला. कोणाही जीवाचा न घडो मत्सर एवढं जरी आपल्याला करता आलं ना ती सर्वेश्वराची पूजा आहे. संपलं, ती सर्वेश्वराची पूजा आहे. म्हणजे आपण घरामध्ये देवघराच्या समोर बसायचं, त्या देवाला पाण्यामध्ये घ्यायचं, त्याच्या डोक्यावर अंगावर पाणी टाकायचं, दही दूध टाकायचं, सगळं करायचं आणि बाहेर येऊन भरपूर शिव्या देत राहायचं. काय उपयोग आहे महाराज? किंवा चालू पूजेमध्येच अनावश्यक पद्धतीने बोलत राहायचं, काय उपयोग आहे? त्याला काही पूजा म्हणतात का? आपण पूजा म्हणून, पूजा ही क्रियेवर अवलंबून नाही, पूजा ही भावनेवर अवलंबून आहे. मी मागे अनेकदा बोललो, तुकाराम महाराजांच्या या सगळ्या कार्याला धर्म प्रवृत्तीचं अधिष्ठान आहे. बर, त्यामुळे काय होत होतं? पुढचा मुद्दा घ्या. धर्म प्रवृत्तीच्या अधिष्ठानाने चाललेली तुकाराम महाराजांची देहू गावातली दुकानदारी, त्याच्यामुळे काय होत होतं? योग्य पद्धतीने माल विकला जात होता आणि योग्य पद्धतीने महाराजांना पैसे मिळत होते. आता ऐका, धर्म प्रवृत्तीने मिळालेला, आता असा आहे पैसा अधर्मानेच मिळतो असं जर कोणी म्हणत असेल तर तुकाराम महाराजांचं चरित्र आवर्जून वाचावं. तुकाराम महाराजांनी पुष्कळ पैसा मिळवला महाराज, नाही असं नाही, मी तुम्हाला बोलेल पुढे टप्प्याटप्प्याने. परंतु त्या सगळ्या पैशाला तुकाराम महाराजांच्या धर्माचं अधिष्ठान होतं. बरं, पैसा भरपूर मिळाला कारण रोज गिराईक पुष्कळ यायचं, गिराईक भरपूर येणं म्हणजे पैसा भरपूर मिळणं, हे सरळ सूत्रच आहे. ज्या ज्या ठिकाणी गिराईक आपल्याला ग्राहक भेटला की त्या पद्धतीने आपल्याला त्याची चलनवलन आपलं घडतं, दळणवळण आपलं घडतं आणि तशा पद्धतीने आपल्याला पैसा मिळतो. तुकाराम महाराजांच्या एका पूर्वायुष्यातल्या चरित्रामध्ये पुष्कळ संपत्ती तुकाराम महाराजांनी दुकानदारीतून मिळविली असं तुकाराम महाराजांच्या चरित्रामध्ये स्पष्ट आहे. मी पुढे बोलेल आपल्याला, फक्त आता तुम्हाला सांगतो त्याच्या पुढचं. अर्थशास्त्राने 3 मुद्दे सांगितले होते. काय काय सांगितलं होतं? आजचे, कालचे आपल्या लक्षात आहेत असं मी समजतो, त्यामुळे मी आजचे सांगतो. कालचे जाऊ द्या, सोडा आता ते. आजचे मुद्दे काय आहेत आपल्याला? धर्म प्रवृत्ती, संपत्ती आणि सुख, असे 3 मुद्दे मला सांगायचे आहेत. म्हणजे अर्थशास्त्राने नियम सांगितलाय, आपल्या दुकानदारीला धर्म प्रवृत्तीचं अधिष्ठान असावं, त्याच्यातून नक्की पैसा मिळेल आणि तो कुठं घेऊन जाईल? अनुभूतीकडे, सुखाच्या. तुकाराम महाराजांच्या या दुकानदारीला धर्म प्रवृत्तीचं अधिष्ठान आहे, त्यामुळे खूप गिराईक यायचं, त्यामुळे चांगला पैसा तुकाराम महाराजांना मिळायचा. आता पुढची गोष्ट आहे, भरपूर पैसा मिळाला म्हणता, हो, मग हे सुख, सुख म्हणजे काय? सुख, बरं, त्यांनी सुख मिळालं, त्या पैशाने काय झालं? सुख मिळालं. म्हणजे काय? सुख मिळालं म्हणजे नेमकं काय झालं? जरा थोडं, अगदी बाकीच्या व्याख्या जाऊ द्या, पण एका वाक्यात सांगतो आपल्याला. अगदी काही नाही, दुकान सगळं दिवसभर महाराज चालवायचे, खूप गर्दी दुकानामध्ये असायची, पुष्कळ पैसे तुकाराम महाराजांना मिळायचे, माल खूप पद्धतीने गेला जायचा, पुष्कळ माल आणायचा, सारखं डोक्यामध्ये तुकाराम महाराजांच्या तेच असायचं. सकाळी एकदा 9 वाजता दुकानामध्ये आले की सायंकाळ पर्यंत दुकान बंद करेपर्यंत तुकाराम महाराजांच्या डोक्यामध्ये तेच असायचं, हा माल संपलाय, तो मागवावा लागेल, हे गिराईक आले त्याला ते माल द्यावा लागेल, हे दिवसभर असायचं. पुष्कळ पैसे महाराजांना, त्या काळातले जे काही असतील, पुष्कळ हा शब्द प्रत्येक कालानुवे बदलला, पुष्कळ हा शब्द प्रत्येक कालाच्या अनुषंगाने बदलला. पूर्वीच्या काळामध्ये लहान मुलाला, म्हणजे आम्ही लहान असताना किंवा तुम्ही सगळे असताना 10 रुपये दिले तर आपल्याला काय वाटायचे? ते पुष्कळ वाटायचे. आत्ताच्या पोराला 100 दिले तरी त्याला काय वाटत नाही,
म्हणजे पुष्कळ त्याला वाटत नाही 100, त्याला आता पुढची हाव लागलेली. म्हणून पुष्कळ हा शब्द त्या पूर्वीच्या काळामध्ये आपल्याला 1000 रुपये म्हटलं तरी किती असायचे, त्या काळामध्ये पैशाला मूल्य होतं. आता 1000 रुपये महाराज पोरांच्या खिशामध्ये आहेत, तेव्हा कुठंतरी एखाद्या माणसाच्या खिशामध्ये 1000 रुपये असायचे. आता म्हणजे याचा अर्थ त्या काळाच्या अनुषंगाने अर्थशास्त्राची ही गणितं बदलत गेली. त्या काळातल्या अनुषंगाने तुकाराम महाराजांना पुष्कळ पैसा मिळाला मान्य आहे. पण सगळं दुकान बंद करून घरी गेल्यानंतर तुकाराम महाराज ज्यावेळेस शयनगृहामध्ये जात असत, म्हणजे झोपायला जात असत, एका वाक्यात सांगतो, सुख म्हणजे काय, तुकाराम महाराजांना शांत झोप लागत होती. संपलं वाक्य. तुकाराम महाराजांना शांत झोप लागत होती, एवढ्या एका वाक्याला अंडरलाईन करा. म्हणजे धर्मप्रवृत्तीच्या अधिष्ठानाने मिळालेल्या संपत्तीतून अनुभूती सुखाची कशी येते हे विषय संपून जातो. शांत झोप लागत होती. तुम्ही म्हणाला असं का म्हणायला लागला शांत? आता सगळ्यात महत्वाचं झोप आणि ती शांत, या दोन्हीवरही आता माणसाचं जीवन अवलंबून आहे. म्हणजे त्याहीपेक्षा एकतर झोपच लागे ना, अलीकडल्या काळामध्ये झोप लागे. कित्येक तक्रारी डॉक्टरकडे गर्दी कशाची आहे, झोपेच्या गोळ्या खाऊन झोप लागावी लागत असेल तर किती दुर्दैव आहे. झोपेच्या गोळ्या खायची वेळ आहे लागली, झोप लागण्याकरता झोप लागत नाहीये. बरं, आणि त्यातल्या त्यात शांत तर लागतच नाही. रोज सकाळी कुठलं तरी स्वप्न सांगितलंच आहे आपण, आम्हाला स्वप्नात असं झालं ना, आम्हाला स्वप्नात तसं झालं. हे काही झोपेचं लक्षण आहे का? आमच्या झोपेमध्ये नको त्या पद्धतीचे विचार येणं काय आहे, ते विचारसागर नावाचा ग्रंथ आहे. मी वेदांतात ज्यावेळेस आता पंढरपुरामध्ये पाठ शिकवतो याला माहिती आहे. तर त्या विचारसागरामध्ये एक वाक्य आलंय, म्हणजे वाक्य उदाहरणाकरता आलेलं आहे, पण विषय आलाय म्हणून सांगतो. असं सांगितलंय, मी सुखाने झोपलो होतो, असं वाक्य आहे. असं आहे, मी सुखाने झोपलो होतो. आता मी झोपलो होतो म्हणणं वेगळं आणि सुखाने झोपलो होतो म्हणणं वेगळं. बरोबर आहे. म्हणजे मी सुखाने झोपलो होतो ही जी अनुभूती सांगितली जाते, ही सुखाने झोपलो होतो ही अनुभूती सांगणारं जे तत्व आहे त्याला आत्मतत्व म्हणा, असं वेदांतांनी विचार मांडलेला आहे. वेदांतामध्ये तेच त्या संबंधाने वाक्य आलेलं आहे. सुखाने महाराजांना सुखाची अनुभूती म्हणजे काय, थोडक्यात आपल्याला कळेल असं दिलं, शांत झोप लागत होती. आता अलीकडल्या काळामध्ये आपला एवढा मोठा व्यापार चाललेला आहे, आपल्याला झोप लागेल असं वाटतं काय? आपल्याला शांत झोप लागेल असं वाटतं का? नाही. का? रात्री जातानाच आपल्या डोक्यामध्ये उद्याचं नियोजन असतं आणि त्यामुळे रात्री बऱ्याच वेळेला आपल्याला झोप लागत नाही. याचे पैसे द्यायचे, त्याचे घ्यायचे, याचे बुडवायचे, हे सगळं ठरवलेलं असतं. म्हणजे जसं घ्यायचे आणि द्यायचे ठरवतो तसं कुणाचे बुडवायचे याच्यातही आपला विचार बराचदा जातो. बुडवायचे कुणाचे याच्याकरता सुद्धा जातो. नाही, मी जनरली बोलतोय, तुमचं नाही बोलत मी. तुम्ही असं घेऊन मला वाटलं तुम्ही तुमच्याकरता. नाही, मी तुमचं कशाला सांगेल, मी तुमचं दुसऱ्या गावाला सांगेल, असं नाही. सांगणार नाही, याच्यातला भाग नाही. म्हणजे याचा अर्थ काय सांगायचा आहे मला, की आपल्याला सतत डोक्यामध्ये ते विचार असतात. पण तुकाराम महाराजांची एवढी दुकानदारी होऊन, लाखोनी तुकाराम महाराजांच्या हातात पैसा येऊन सुद्धा तुकाराम महाराजांना काय आहे, पैसा आपल्याकडनं जाणं आणि पैसा येणं या दोन्ही गोष्टी माणसाला त्या अर्थाने बघायला गेलं त्रासदायकच आहे. बघा जरा माझं बोलणं पटतंय का? जाणं आणि येणं दोन्ही त्रासदायक आहेत. मी माझं पदार्थ बोलत नाही, एक अधिष्ठान देतो, एक प्रमाण देतो. त्या पंचदशी नावाच्या ग्रंथामध्ये, पंचदशी नावाचा एक ग्रंथ आहे, विद्यारण्य स्वामींनी लिहिलेला आहे. मी मागे बोललोय, हे नावं तुम्हाला ग्रंथांची अनेकदा सांगितलेली आहेत. जसं वेदांत शास्त्राचा अभ्यास करताना विचारसागर, वृत्ती प्रभाकर, पंचदशी, ब्रह्मसूत्र, न्यायसिद्धांत, मुक्तावली अशा अनेक ग्रंथांची नावं आहेत. आम्ही आमच्या गुरुजींकडे ते सगळे ग्रंथ अभ्यास केलेले आहेत. पंचदशी नावाचा ग्रंथ विद्यारण्य स्वामींचा आहे. जवळजवळ 14-15 प्रकरणं आहेत. संस्कृतमध्ये पूर्ण ग्रंथ आहे. त्या ग्रंथामध्ये विद्यारण्य स्वामींनी या पैशाच्या संबंधाने, अर्थाच्या संबंधाने एक श्लोक सांगितलाय. तो श्लोक असा सांगितलाय, अर्थानाम अर्जने क्लेशस तथैव परिपालने नाशे दुःखम व्यये दुःखम दिग्गार्थ एव क्लेशकारिणः, असा श्लोक आहे. अर्थानाम अर्जने क्लेशस तथैव परिपालने, अशी भाषा आहे. म्हणजे काय सांगितलंय, अर्थानाम अर्जने क्लेशः. आता त्यांचं बोलणं सांगतो बरं का. ते असं म्हणतात, पैसा मिळविताना दुःख आहे, सांभाळताना दुःख आहे आणि खर्च करताना सुद्धा दुःख आहे. आहे का नाही? बघा, मिळविताना दुःख आहे. दुःख आहे असंच काय, अहो लोक बघा, अहो काय महाराज असेच पैसे मिळतात का? आम्हाला म्हणतात बघा, आम्हालाच म्हणतात ते, असेच पैसे मिळतात का? आम्ही म्हणतो खरंच आहे, असेच मिळतात का?
मिळत नाही तसे, त्याला काहीतरी कष्ट करावं लागतं. असेच पैसे मिळतात का? त्याला किती करावं लागतं तुम्हाला काय माहिती, आम्हाला म्हणतात ते आणखी. असं नाही, त्याच्याकरता फार कष्ट आहेत, त्याच्याकरता खूप दुःख सहन करावं लागलं, मान्य आहे. म्हणजे पैसा मिळविताना आपल्याला दुःख आहे. बर, मिळालेला पैसा आम्ही आमच्याकडे मिळाला, झालं ना बाबा, आता तरी सुख आलं असेल की. पंचदशीकारांनी विचारलं, तुला पैसा मिळाला ना, मिळवताना दुःख झालं ना? बर, मिळविताना दुःख झालं, पण मिळाल्यावर तरी सुख. मिळविताना दुःख झालं हे तुझं बोलणं माझं पहिला विकल्प पटला, पण मिळाल्यावर तरी सुख असेल ना? तो म्हणतो, काय सांगायचं महाराज, हे सांभाळताना आता कुठं एफडी करावी विश्वासच बसेना. बरोबर आहे का नाही? जिथं केली ती बँकच गेली निघून, कुठं ती नुसतं बँकेचं हेच राहिले, काही कळेना. म्हटले सांभाळताना काय झालं आपल्याला? दुःख. सांभाळताना सुद्धा दुःख आहे. म्हणजे मिळविताना दुःख आहे, सांभाळताना दुःख आहे. 31 जुलैच्या अगोदर जर तुम्ही बघितलं तर सीएकडे सगळ्याची गर्दीच होती. ती कशा करता होती? सांभाळताना दुःख. त्याच्याकरता जागे, ही का वाचवा जरा, ती वाचवा जरा, ह्याच्यातून मार्ग काढा, त्याच्यातून मार्ग काढा, हे करा, ते करा, हे दाखवू नका, ते दाखवा, ते दाखवू नका, हे दाखवा. हे सगळं कुणाला आहे? ज्याला भरपूर मिळालं त्याला. आमच्यासारखेचं काय घेणं देणं महाराज? आमची सीएची सुतराम गाठ पडत नाही. नाहीच काहीतरी नाही असं म्हणू नका, पण कशाचं काय महाराज, कशाला आम्हाला ते लागतं का? कुठली पावतीच नाही तर कशाचं काही घेणं लागेल? तुम्हाला मात्र सगळा रोखीने व्यवहार, तुम्हाला मात्र सगळ्या गोष्टीचं आडूट करावं लागतं. आता नीट ऐका पुढं, मला पुढं काय बोलायचं आहे. सांभाळताना सुद्धा कसं झालं? दुःख. मिळविताना दुःख, सांभाळताना दुःख. बरं ठीक आहे, खर्च. बरं ठीक आहे बाबा, सांभाळताना दुःख वाटायला लागलं तुला, जाऊ दे. हे दिल्यानंतर तरी आता तरी पुढं सुख असेल की? दिल्यावर तरी सुख. अहो काय दिल्यावर? आपल्या मिळवलेला पैसा असा डोळ्या देखत पाण्यासारखा चालला. लोक काय म्हणतात, काय शब्द तर कुठून कुठली आणतात कोणाच ठाऊक. उपमा, पाण्यासारखा पैसा वाहायला लागलाय. काय तुम्हाला सांगायचं महाराज, किती कष्टाने मिळवलं होतं, असं आता ह्याला दे, त्याला दे, ह्याला दे. आपल्याला देताना सुद्धा दुःख वाटायला लागतंय. म्हणजे जर मिळविताना दुःख आहे, सांभाळताना दुःख आहे आणि खर्च करताना दुःख आहे, पंचदशीकार सांगतात दिग्गार्थ एव क्लेशकारिणः. म्हणून त्या पैशाचा धिक्कार असो का क्लेशकारी नहा. हे मी पंचदशीतलं वाक्य बोलतोय. आता ऐका, इकडे एकीकडे धिक्कार असो म्हणतायत आणि एकीकडे तुकाराम महाराजांचा तो रोज पैसा मिळणं चालू आहे. याची सांगड कशी घालायची? मी याच्याकरता तुम्हाला आणखीन एक महत्वाचाच तुकाराम महाराजांचा अभंग सांगून पुढे जातो. ऐका, पैसा मिळणं आणि त्याच पैशाचा धिक्कार, असं कसं काय दोन्ही एका ठिकाणी आपल्याला बोलता येईल? सांगतो तुम्हाला. काही नाही, याच्याकरता फक्त एका शब्दाची योजना करायची आहे. याच्याकरता मी तुकाराम महाराजांचा एक अभंग सांगतो. तुकाराम महाराजांचा अभंग फार छान आहे, अर्थशास्त्राच्या दृष्टीनेच अभंग आहे. तुकाराम महाराज सांगतात, या जगामध्ये पैसा आपल्याकडे पाहिजे. का पाहिजे? धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. महाराजांनी स्पष्ट सांगून टाकलं, का पैसा पाहिजे? धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. सर्व मान्यता आहे जगी, या शब्दांकडे लक्ष द्या. धनवंता लागी ही सर्व मान्यता. महाराज सांगतात, तुकोबाराय सांगतात, या जगामध्ये एखाद्या माणसाला सर्व मान्यता कधी दिली जाते? धनवंता लागी. पैसा ज्याच्याकडे आहे की लोक त्याला सगळेजण नमस्कार, या 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 सगळेजण उठून नमस्कार करतात. का करतात? त्याच्याकडे काय असतोय? पैसा असतोय. त्याच्याकडे पैसा असतो आणि पैसा असल्यामुळे त्याच्याकडे सगळे लोक धनवंता लागी मान्यता आहे. प्रत्येकजण त्याला हात जोडतात, प्रत्येकजण त्याला मान देतात, प्रत्येकजण या म्हणतात, बसा म्हणतात. बघा तुम्ही, म्हणजे धनवंताबरोबर बोलताना निर्धनाबरोबर बोलताना फरक असतो का नाही? धनवंताबरोबर बोलताना निर्धनाबरोबर बोलताना फरक करतो आपण. ही जगाची रूढी आहे. तुकाराम महाराज सांगतात, हे जगाची रूढी आहे. नाही पटलं तर तुकाराम महाराजांनी पुढला विषय सांगितला. कोणाला सर्व मान्यता? तुकाराम महाराज सांगतात, माता पिता बंधुजन सर्व मानिती वचन. ऐका, धनवंता लागी एक पहिला मुद्दा, सर्व मान्यता आहे जगी. हे सर्व म्हणजे कोण? दुसरा मुद्दा सांगितला, माता पिता बंधुजन सर्व मानिती वचन. कोण कोण? माता पिता बंधुजन. माता पिता बंधुजन हे सगळेजण काय करतायत? मानिती वचन. सगळेजण घरातले त्याचं ऐकतात. का? त्याच्याकडे पैसा आहे महाराज, तो देत असतो घरामध्ये सगळ्याला. म्हणून सगळेजण माता पिता बंधू काय म्हणतात, हे आमच्या घरातले कारभारी. बरोबर आहे. काय असेल ते त्याला कोणी बोलायचं नाही, उलट कोणी त्याला काही बोलायचं नाही. का? ती कारभारी. तो काय काय कारभार करतो ती गोष्ट निराळी, पण तो कारभारी. घरातला काय करतो? तो कारभारी. मग कशा करता त्याला सगळेजण मान्यता देतात? तुकोबाराय सांगतात, धनवंता लागे. बर, एवढ्यावर तुकाराम महाराज थांबत नाहीत. तुकाराम महाराजांनी किती समाजाचं बारकाईने निरीक्षण केलंय बघा. आज जे आपल्याला अनुभूती येत आहेत का नाही, एक एक
त्या तुकाराम महाराजांनी 400 वर्षापूर्वी लिहून ठेवलेले आहेत. तुकाराम महाराज सांगतात, अहो बाकीच्याच काय घेऊन चालला. तुकाराम महाराज सांगतात, जव चाले मोठा धंदा तव बहीण म्हणे दादा. किती समाजाचं सूक्ष्म निरीक्षण आहे. जव चाले मोठा धंदा तव बहीण म्हणे दादा. अहो काय घेऊन बसला. आई वडील बंधू जन सगळे मानिती वचन धनवंता लागी. एवढंच नाही, सख्खी बहीण सुद्धा जोपर्यंत याचा व्यवस्थित व्यवसाय चालू आहे की नाही तोपर्यंत ती म्हणत असते, अहो तुम्हाला माहिती आहे का, ते बाजारातलं सगळ्यात मोठं दुकान आहे की नाही, तो माझा थोरला भाऊ बरं दादा, तो माझा दादा. जव चाले मोठा धंदा तव बहीण म्हणे दादा. तो माझा मोठा भाऊ, तो माझा लहान भाऊ, माझा भाऊ आहे तो, माझा दादा आहे तो. आणि त्याचाच जर धंदा बुडीला गेला तर त्याच्याबद्दल बरोबरचे नातेसंबंध सुद्धा सांगायला माणसं विसरून जातात, नको म्हणायला लागतात, त्याच्या समोर यायला सुद्धा नको म्हणायला लागतात. ही परिस्थिती आहे समाजाची. आपल्या प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या तरी रूपाने याचा अनुभव येतोच आहे, नाही असं नाही. जव धंदा दव चाले मोठा धंदा तव बहीण म्हणे दादा. एवढ्यावरच नाही, आता ऐका पुढचं. आई वडील बंधू जन, बरोबर आहे. काय काय कोणाला हे सगळे मानतात, धनवंता लागी. तुकाराम महाराजांचं बोलणं मी माझं बोलतच नाही. धनवंता लागी आई वडील बंधू ही झाली घरातली, आणि जन हे नातेवाईक. जन या शब्दाचा अर्थ नातेवाईक. आई वचन ऐकते, वडील वचन ऐकतायत, बंधू वचन ऐकतायत, नवे नवे जन म्हणजे नातेवाईक सुद्धा त्याचं ऐकतायत. का? धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. अहो हे काय घेऊन बसला. बहीण सुद्धा जव चाले मोठा धंदा तव बहीण म्हणे दादा. ती सुद्धा त्या तोपर्यंत दादा म्हणते. कुणीतरी तुकाराम महाराजांना विचारलं, जाऊ द्या, हे आई वडील नातेवाईक बंधू बहीण हे सगळेजण तेवढ्या पुरते आहेत म्हणता तुम्ही, जाऊ द्या, बायको आहे की बरोबर, पण बायको आहे की. तुकाराम महाराजांनी सांगितलं आहे की नाही असं नाही, पण आणखीन एक तिच्याबद्दल सांगू का म्हटले. सदा शृंगार भूषणे कांता लवे बहुमाने. सदा शृंगार भूषणे कांता लवे लवे बहुमाने. लवे या शब्दाचा अर्थ लवणं म्हणजे नम्रता. बहुमान देऊन नम्रता करते. कधी? अहो असा आहे, तिनं मागेल ते दागिने तिला दिले, बघा, हा मागेल ते दागिने दिले तर समजा आपण नाही, हे असलंच आहे हो. किती तुम्हाला काय सांगायचं, कसं आयुष्य काढलंय माझ्या मला माहिती आहे, किती मी सहन केलंय या घराकरता. नाही रडत नाही मी, पण सांगतो तुम्हाला, अशा रडतात पाया महाराज. या घराकरता झिजले मी, काय केली माझी कौतुक केलं, काय माझं यांनी पुरवल्या इच्छा. मी काय मागून मागितली होती, एक साडी फक्त ती 10,000ची. दुसरं काय मागून मागितलं होतं, तो चपला हार का कसला हार म्हणतात, ती म्हणतात तुम्हालाच माहिती आहे, तो मागितला होता. सगळं मान्यता देईल बायको सुद्धा, पण कधी? शृंगार भूषणे जोपर्यंत आहे. तुकाराम महाराज सांगतात कांता लवे बहुमान. तुकोबारायांचे सगळा प्रहार आहे. आणि म्हणून सरते शेवटी तुकाराम महाराज सांगतात, तुका म्हणे धन भाग्य शाश्वत जाण. तुकोबारायांनी या सगळ्या विषयाचा समारोप करताना तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे धन भाग्य अशाश्वत जाण. तुका म्हणे धन भाग्य इथपर्यंत या. प्रमाण सोडवताना असं करा, तुका म्हणे धन भाग्य पण अशाश्वत जाण. हे शाश्वत भाग्य नाहीये. भाग्य जरी असलं तरी हे शाश्वत नाहीये. भाग्याची जी विविध आपल्याला उदाहरणं दिली जातात त्याच्यामध्ये धनप्राप्ती, पुत्रप्राप्ती, दाराप्राप्ती हे भाग्याची नावं सांगितली जातात. दाराप्राप्ती म्हणजे भाग्य, पुत्रप्राप्ती म्हणजे भाग्य, धनप्राप्ती म्हणजे भाग्य. तुकाराम महाराज म्हणतात मान्य आहे, पण हे भाग्य जरी असलं तरी कसलं आहे, शाश्वत नाही, अशाश्वत. हे जरी असलं तरी ते शाश्वत भाग्य नाही, अशाश्वत भाग्य आहे. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी या धन मिळणं हे जरी भाग्य असलं तरी तुकाराम महाराजांना माहित होतं हे अशाश्वत आहे. आणि म्हणून मिळालेल्या धनाचा योग्य विनियोग करून शेवटची वृत्ती तुकाराम महाराजांच्या अंतःकरणात यायची, इदम न मम. आणि त्या क्षणी त्यांची सुखाने झोप लागायची. मी ते मागे बोललो होतो, राजा अलेक्झांडरचं नाव ऐकून असाल. त्यांच्या वडिलाचं नाव होतं राजा फिलिप्स. त्यांच्या शयनगृहामध्ये तो राजा मोठा राजा फिलिप्स,
आणि त्या राजा फिलिपच्या शयनगृहामध्ये एक पाटी लावलेली असायची. लक्षात ठेव, केवळ तू मनुष्य आहेस. पाटी काय असायची? लक्षात ठेव, केवळ तू मनुष्य आहेस. तो फिलिप्स राजा दिवसभर आपला राज्यकारभार असा त्या सिंहासनावर बसून करायचा आणि सगळा राज्यकारभार झाल्यानंतर सायंकाळच्या वेळेला झोपायला गेला की त्या शयनगृहातली ती पाटी वाचायचा आणि मग त्या पाटीतल्या त्या शब्दांकडे लक्ष द्यायचा आणि त्या बघत 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 तो झोपी जायचा. एके दिवशी त्याच्या मुलाने त्याला विचारलं, बाबा, आपल्या या शयनगृहामध्ये ही पाटी का लावलेली आहे? पाट्या लावलेल्या असतात, बोर्ड आपण घरामध्ये वगैरे लावतो. असं पूर्वीच्या काळामध्ये बोर्ड असायचे बघा दरवाज्यावर, शुभ लाभ असायचा, सुस्वागतम. बोर्ड कसे असायचे घरावर? शुभ लाभ, सुस्वागतम, आगतम, स्वागतम, सुस्वागतम असे. आता नाही, कुत्र्यापासून सावध राहा, आताचे बोर्ड. काय बघ आहे का नाही? आपल्याला तेच वाचावं लागतं, मग त्याच्या घरात जावं लागतं. हे बोर्ड परवानगीशिवाय आत येऊ नये. होता का जुन्या काळात कुठे बोर्ड आहे का? मला सांगा नाना, तुमचा जुना काळ बघितला तुम्ही, होता का? आपल्या वाड्याला कधी लावलेला होता का बोर्ड? गुरुजी असताना कधी आहे का बोर्ड? कधीच नाही. परवानगीशिवाय आत येऊ नये आहे का? पूर्वीच्या काळातले बोर्ड, ती नावं सुद्धा बघितल्यानंतर मग काय माता पित्यांची काही कृपा किंवा सद्गुरूंची कृपा असे काही बोर्ड असायचे. त्यामुळे आतमध्ये शयनगृहामध्ये ती पाटी आहे. लक्षात ठेव, केवळ तू मनुष्य आहे. फिलिप्स राजाच्या मुलांनी विचारलं, बाबा, आपल्या या ग्रहामध्ये ही पाटी का लावली आहे आणि त्या शब्दांचा अर्थ नेमकं काय आहे आणि तुम्ही त्याच्याकडे का पाहता? मला कळे ना, लहान मुलगा आहे. उत्सुकतेने प्रश्न विचारला. राजा फिलिप्सनी फार गोड उत्तर दिलं. मला ते उदाहरण तुकोबारांच्या सुखाने झोपत होतो या शब्दाकडे घेऊन यायचं आहे. राजा फिलिप्सनी सांगितलं, अरे बाबा, मी दिवसभर या राजगादीवर बसत असताना मला राजा म्हणून वावरावं लागतं. मला इथं बसल्यानंतर मी या नगराचा राजा, कारण मला ती पदवी दिली आहे, मला ती उपाधी आहे किंवा माझी ती पद्धतीची पूर्वीपासून चालत आलेली परंपरा आहे. या सिंहासनावर बसल्यानंतर मला मी राजा असा भाव माझ्या मनामध्ये आणूनच हा कारभार चालवावा लागतो आणि मग मला ती राजाची कर्तव्य आहे, ती कर्तव्य या गादीवर बसून निभवावी लागतात. एखाद्याने गुन्हा केलेला असेल तर त्याला काय करायचं, त्याच्यावर कोणती शिक्षा द्यायची, न्याय आणि अन्यायाची चर्चा मला या गादीवर बसून करावी लागते आणि ते करताना मी राजा हा भाव माझ्या मनात आणावा लागतो. त्याच्याशिवाय न्याय अन्यायाची चर्चा मला करता येणार नाही. मी जर त्यांच्यासारखाच एक सामान्य म्हणून राहू लागलो तर मला माझी बुद्धी न्याय निवाड्याला साथ देणार नाही. आपल्या बुद्धीने आपल्याला साथ द्यायची असेल तर आपण ज्या क्षेत्रामध्ये आहोत त्या क्षेत्राच्या उंचीपर्यंत आपल्याला पोहोचावं लागतं. आपल्या बुद्धीने आपल्याला साथ द्यायची असेल तर मला तिथं गेल्यानंतर माझ्या बुद्धीने मला साथ द्यायची आहे. मला न्याय काय आणि अन्याय काय कळायचं असेल तर मला मी राजा ही अगोदर भूमिका आणावी लागेल. बरं ठीक आहे बाबा, मग काय झालं? अरे बाबा, मी राजा म्हणून चालवत असताना मग दरबार मोठा भरलेला असतो. प्रत्येक जण येऊन मला मुजरा करत असतो, प्रत्येक जण गयावया करत असतो. कुणी ज्याच्यावर अन्याय झाला तो रडत असतो, ज्याला शिक्षा झाली तोही माझ्याजवळ रडत असतो आणि मला म्हणत असतो काहीतरी कमी करा शिक्षा. हे सगळं मला ते डोळ्यांनी बघावं लागतं, बुद्धीने स्वीकारावं लागतं. दिवसभर डोळ्याने पाहणं आणि बुद्धीने स्वीकारणं. आणि मग हे सगळं करताना मला मन, बुद्धी, चित्त, अहंकार सगळं शाबूत ठेवावं लागतं. आणि हे करत असताना त्या राजा या भूमिकेमध्ये राहावं लागतं. मला ती उपाधी घेऊन जगावं लागतं. आणि मग सायंकाळी दरबार बंद होतो आणि मग सगळं संपल्यानंतर ज्यावेळेस मी घरी जातो, शयनगृहामध्ये येतो, पण जर तिथं मी राजा हाच भाव माझ्या मनामध्ये तसाच राहिला तर माझ्या डोळ्यासमोर तेच सगळं येतं. कुणीतरी रडत असलेलं, कुणीतरी न्याय मागत असलेलं, कुणीतरी गयावया करत असलेलं दिसायला लागतं. मी त्याला राजा म्हणून वेगवेगळ्या पद्धतीचे आदेश देत असलेलं दिसायला लागतं. आणि या सगळ्या भावनांचा कल्लोळ माझ्या मनामध्ये ज्यापर्यंत साठतोय तोपर्यंत मला झोप लागत नाही. मग मी त्या भावनांमध्येच असतो. मी त्याला असं केलं, मी त्याला तसं केलं, त्यांनी माझ्या पुढे मुजरा केला, त्यानं आतापर्यंत कोणाला सुद्धा नमस्कार केला नाही पण माझ्या पुढे आला, हे सगळं माझ्या डोक्यात असतं.
आणि मग त्याच्यामुळे मला झोप लागत नाही. मग मी काय करतो, त्या शब्दांकडे बघतो आणि लक्षात ठेव, केवळ तू मनुष्य आहे याच्यातल्या मनुष्य शब्दावर जास्त पद्धतीने जोर देतो. आणि मग देता 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 एका विशिष्ट वेळेनंतर माझ्या त्या सगळ्या द्वंद्वात्मक भावना बाजूला निघतात. एका मी अद्वैत स्थितीमध्ये पोहोचतो आणि मग त्या काळामध्ये मला सुखाने शांत झोप लागते. मला झोप लागते. म्हणजे तिथं जाण्याकरिता मला त्या स्थितीतून जावं लागतं. तुकाराम महाराज दिवसभर व्यवसाय करतायत. बरं, दुकानामध्ये आलेली माणसं काही एका तरीची असतात का? बघतोय आपण 2-3 दिवस झालं सांगतोय ना. जसं दुकानामध्ये आलेली माणसं एका तरीची नसतात, तसं प्रवचनात आपलं नाही येत नाही हा एका तरीचे असतात काय महाराज? हा, प्रत्येकाचे विभिन्न पिंडे मते भिन्न. हा आचार्यांचं म्हणणं आहे. प्रत्येकाची बुद्धी वेगवेगळी, प्रत्येकाचा अँगल वेगवेगळा, प्रत्येकाचं ऐकणं वेगवेगळं, प्रत्येकाची दृष्टी वेगवेगळी, प्रत्येकाच्या भूमिका वेगवेगळ्या. आणि त्या सगळ्या भूमिका, जसं दुकानदाराला प्रत्येक गिराईकाचं समाधान करावं लागतं, तसं प्रवचनकाराला सुद्धा या गादीवर बसून सर्व श्रोत्यांचं समाधान करावं लागतं. प्रत्येक श्रोत्याच्या अंतःकरणाचा ठाव घेण्याकरता त्या प्रवचनकाराला सुद्धा मानसशास्त्राचा, समाजशास्त्राचा अभ्यास करावाच लागतो. तसा तो दुकानदार ज्या पद्धतीने सगळं चालवत असतो आणि मग भिन्न भिन्न अशा पद्धतीच्या सगळ्या उपाध्या त्या दुकानदाराला लागत असतात. आणि मग रात्रीच्या वेळेला तो दुकानदार ज्यावेळेस घरी जातो त्यावेळेस ते जर डोक्यामध्ये सगळं असलं तर त्याला झोप लागत नाही. अमुकाने पैसे घेऊन माल घेऊन गेला आणि मग राहिलेले 15 रुपये आणून देतो म्हटला होता, दिलेच नाहीत. हे डोक्यात असलं की झोप लागत नाही. एकाने माल तिथं लिहायचं राहिलं, हे डोक्यात असलं की झोप लागत नाही. आणि मग ते सतावतात भावना, द्वंद्वात्मक द्वंद्व सतावत असतं. महाराज तत्वज्ञानातला सिद्धांत आहे. द्वैत हे माणसाला सतावतं आणि अद्वैत हे माणसाला समाधानी करून टाकतं. हा तत्वज्ञानाचा सिद्धांत आहे. आणि म्हणून मग काय करावं लागतं, तुकाराम महाराज सांगतात की हा दिवसभराचा सगळा केल्यानंतर मी हे सगळं पैसा मिळवला आणि सरते शेवटी एक तुकाराम महाराजांनी विचार माझ्या मनामध्ये आणून ठेवला, इतकं जरी सगळं मिळालेलं असलं तरी तुका म्हणे धन भाग्य शाश्वत जाण. आणि ही स्थिती ज्यावेळेस येते, तुकाराम महाराज सांगतात मग माझ्या ठिकाणी वृत्ती येते इदम न मम. याही पुढे जाऊन तुकाराम महाराजांनी आणखीन एक विचार मांडला. तुकाराम महाराज सांगतात हा व्यापार, हे दुकानदारी चालली खरं, पण हे करताना सगळे दिवस सारखेच असतात अशातला भाग नाही. हे सुद्धा कधी कधी सतावतं. आज व्यापार झाला नाही, आज व्यापार झाला, ह्या दोन्ही गोष्टी सतावतात. व्यापार झाला हे आनंदाच्या माध्यमातून सतावतच आणि व्यापार झाला नाही हे दुःखाच्या माध्यमातून सतावतच. बघा तुम्ही माझं बोलणं पटतंय का? सगळ्या वेळा सारख्या नाहीत. तुकाराम महाराजांनी आलेल्या माणसाला हाही एक उपदेश केलाय. दुकानदारीतला हाही एक महत्वाचा मुद्दा मांडला. हे बघ, कोणीतरी विचारलं तुकाराम महाराजांना, तुम्ही निश्चिंत झोप कशी काय लागते? तुकाराम महाराज सांगतात मिळालेल्या पैशाच्या बाबतीत मी ठरवलंय, तुका म्हणे धन भाग्य असे शाश्वत जाण, म्हणून मला झोप लागते. पण तुकोबार आहे, असं होत नाही का कधी कधी? तुम्हालाही होत असेल ना, गिराईक आलंच नाही असं होत असेल ना, होत असेल ना कधी कधी? होतं ना, म्हटले नाही असं नाही. मग त्यावेळेस तुम्हाला वाईट वाटत नाही का? तुकाराम महाराजांनी सांगितलं अजिबात वाईट वाटत. मला गिराईक आलंच नाही एखाद्या दिवशी तरी वाईट वाटत नाही. का वाईट वाटत नाही? कारण प्रत्येक दिवस सारखा नसतो. आता तुकाराम महाराजांचा अभंग किती महत्वाचा आहे बघा, अर्थशास्त्राच्या दृष्टीने किती महत्वाचा आहे. मी आपल्याला पहिल्याही दिवशी बोललो होतो, आठवतंय का बघा? तुकाराम महाराजांचं चरित्र तुकाराम महाराजांच्या अभंगातूनच प्रगट होत आहे. बोललो तुम्ही, तुकाराम महाराजांच्या अभंगातूनच. तुकाराम महाराज एक विशिष्ट संदेश देतात. अरे बाबा, एक काम करा. काय? बरे सावधान राहावे समय राखून. एवढा अभंग डोळ्यासमोर घ्या. बरे सावधान राहावे समय राखून, नाही सारखिया वेळा अवघ्या पावता अवकळा. बरे सावधान काय? राहावे समय राखून, नाही सारखिया वेळा अवघ्या पावता अवकळा. लाभ अथवा हानी थोड्या मध्येच भोवनी. लाभ अथवा हानी थोड्या मध्येच भोवनी. तुका म्हणे राखा आपणा नाही तोची वाखा. या अभंगाचा थोडा भाव सांगतो, ऐका. तुकाराम महाराज सांगतात बरे सावधान राहावे समय राखून. दुकानदारी करायची आहे ना, एक काम करा. काय? सावधान राहा, सावध राहा. दुकानदारी करायची आहे, सावध राहा. हे सावध राहा म्हणजे काय? राहा, सावध राहा या शब्दाचा अर्थ काय? सावधान राहा.
बरं, गमत अशी आहे की सावधान या शब्दाच्या म्हणजे सावधान हा शब्द आपल्या कानावर कितीदा तरी आला तरी आपण सावधान झालोच अशातला भाग नाही. ते बिचारे भटजी ओरडून सांगत असतात सावधान सावधान. कुठं आम्ही सावध झालोय? आमच्या डोक्यात कुठं आहे शुभमंगल पुढचं? हा, मग ते बोललो मी, तुमच्या लक्षातच आलं नाही का आणखीन? हा, हो, म्हणजे किती सावध आहे बघा तुम्ही. त्या बाबतीत काही तुम्ही सावधच नाही. ते ओरडून सांगतो सावध सावधान. ते ओरडतात, सांगतात. आलेले पाहुणे रावळे सुद्धा अक्षदात टाकून सांगतात हे सावध हो. बर, त्यातल्या त्यात जी जवळची असतात ती तर जोरात अक्षता मारतात. इतकी जोरात मारलेली सुद्धा आपल्या लक्षात येत नाही. आणि मग आयुष्यभर मार खावा लागतो. सावधान आहे का मला? सावध म्हणजे काय? सावध या शब्दाचा अर्थ काय? आता पुष्कळ मोठा अर्थ आहे, मला जास्त वेळ घ्यायची नाही. ऐका, महाराज सांगतात बरे सावधान काय? राहावे समय राखून. प्रत्येक वेळ सारखी येत नाही म्हणून तुम्ही काय करा? सावध राहा. म्हणजे एखाद्या वेळेस गिराईक येईलही आणि एखाद्या वेळेस गिराईक येणारही नाही. त्या दोन्ही काळामध्ये तुमची वृत्ती कशी पाहिजे? सावध पाहिजे. गिराईक आहे म्हणून सावध आणि गिराईक नाही म्हणून बेसावध असं चालत नाही. दुकानदारीमध्ये, दुकानदारीत तुम्ही बसला ना, मग तुमची वृत्ती काय पाहिजे? अगदी स्थिर पाहिजे. त्याच्यामध्ये पूर्णपणे ती वृत्ती जागृत पाहिजे. अखंड तुमच्या त्या वृत्तीचं मन, बुद्धी, चित्त, अहंकार एका अधिष्ठानावर पोहोचलेलं पाहिजे. सावध राहा. पुढे सांगतात नाही सारखी वेळा अवघ्या पावता अवकळा. कारण सगळी वेळ सारखी येत नाही, कधी ना कधी तरी एखादी अवकळा सुद्धा येते. अवकळा येते म्हणजे आपण उताराला कधी कधी येतो. थोडक्यात काय? नुकसान होतं आपलं. थोडक्यात काय? तोटा होतो आपल्याला. आपल्याला या भावाने मिळायचं जायचं होत पाहिजे होतं पण त्यांनी जात नाही. आपल्याला त्याच्यामध्ये पैशामध्ये आपल्या तोटा होतो. तुकाराम महाराज सांगतात लक्षात ठेवा, होईल नाही असं नाही. आणि त्याच्याही पिढ्यापेक्षा तुकाराम महाराजांनी पुढे सांगितलं, अरे बाबा, लाभ तरी काय ना हानी तरी काय? ही काय आहे? महाराजांनी शब्द इतका चांगला वापरलाय सर. लाभ अथवा हानी थोड्या मध्येच भोवनी. भोवनी, भोवनी हा शब्द जो आहे की नाही, आपल्याकडे दुकानदारीमध्ये सकाळ सकाळ पहिल्यांदा जे गिराईक असतं त्याला काय म्हणतात? संपलं बघा. महाराजांनी तीच वापरलं इथं. पहिल्यांदा सकाळ सकाळ पहिल्यांदा जे गिराईक भेटतं का नाही, मग काय भवानी चांगली झाली, भवानीच अशी झाली असं आहे का नाही? आहे का नाही? भवानी चांगली झाली. आणि कसा कुठून शब्द आला मला माहित नाही. त्या शब्दाची उत्पत्ती कुठेतरी बघितली पाहिजे आपण. हे भवानी म्हणजे नेमकं काय? महाराज सांगतात, महाराजांनी ते गणित 400 वर्षापूर्वी सांगून ठेवलं. दुकानामधला लाभ आणि हानी थोड्यामध्येच भवानी. म्हणजे पहिल्याच लाभ भवानी. काय भवानी झाली, भवानी झाली. महाराज म्हणतात फार आनंदानं जाऊ नको, पाय भवानी झाली असं म्हणू नको. एखाद्या वेळेस थोडक्यातच आहे ती, पुढं तसंच होईल सांगता येत नाही. काय भवानी झाली असं वाईट वाटून घेऊ नको, कारण ती तेवढाच काळ आहे, पुढं चांगलं येईल. तुला चांगलं मिळालं म्हणून हुरळून जाऊ नको आणि वाईट झालं म्हणून दुःखाने खचू नको. हा तुकाराम महाराजांनी त्यातून दिलेला संदेश आहे. लाभ अथवा हानी थोड्यामध्येच भवानी. मग काय करा? तुकाराम महाराज सांगतात एक कार करा. तुका म्हणे राखा आपणा नाही तोची वाखा. एक काम करा, संकट कधी येईल सांगता येत नाही, मग तुम्ही कायम स्वरूपी राखा. म्हणजे तुमची वृत्ती शुद्ध पद्धतीने सावधान पद्धतीने ठेवा. तुकाराम महाराज सांगतात कधी कोणतं संकट येईल सांगता येत नाही. तुम्ही जर सावध राहिला तर आलेलं संकट सुद्धा परतवण्याचं सामर्थ्य तुमच्या मनामध्ये येईल. त्याच्याकरिता व्यवहार किंवा व्यापार करताय ना, महाराज सांगतात बरे सावधान, सावधान राहा. हा एक संदेश महाराजांनी देऊन टाकला. समाजशास्त्राच्या दृष्टीने, अर्थशास्त्र झालं, समाजशास्त्र झालं, मानसशास्त्राच्या दृष्टीने एक वाक्य सांगून पुढे जातो, वेळ घेत नाही आता जास्त. मानसशास्त्राच्या दृष्टीने असं आहे, गुरुदेव रानडेंचं एक वाक्य आहे. गुरुदेव रानडेंची जर पुस्तकं कधी वाचत असाल तर आवर्जून वाचा. त्यांचं एक वाक्य असं आहे, वैद्य हा चांगल्या मनाचा असावा, असं वाक्य आहे. वैद्य चांगल्या मनाचा असावा, एका पुस्तकात आलेला आहे. काहीतरी ते वैद्यकीय क्षेत्रातला विषय चालू होता म्हणून त्यांचं वाक्य आहे. त्यांनी जरी ते वाक्य त्या लेखाच्या संबंधाने वापरलेलं असलं
तरी मला हे वाक्य मात्र मर्यादित स्वरूपात न ठेवता व्यापक पद्धतीने वापरावं वाटायला लागलंय. वैद्य हा चांगल्या मनाचा असावा असं जसं म्हटलं की नाही, तसं आता अशी म्हणायची वेळ आली, शिक्षक हा चांगल्या मनाचा असावा म्हणायची वेळ आहे आता. डॉक्टर हा चांगल्या मनाचा असावा, वकील हा चांगल्या मनाचा असावा, व्यापारी चांगल्या मनाचा असावा, शेतकरी चांगल्या मनाचा असावा, राजकारणी चांगल्या मनाचा असावा, ऐकणारे चांगल्या मनाचे असावे. हा बस झालं. हा मी तुम्हाला कशाला, मी तरी कशाला सोडू त्याच्यामध्ये. सांगणारा चांगल्या मनाचा असावा हा शब्द आता सगळीकडे लावायची वेळ आहे. लहान चांगल्या, मोठा चांगल्या, गरीब चांगला, श्रीमंत चांगल्या मनाचा असावा. हे चांगल्या मनाचा हा शब्द तुकाराम महाराज सांगतात, अरे बाबा तुम्हाला व्यापार करायचा आहे ना, एक काम करा, चांगल्या मनाने करा. हा मानसशास्त्राच्या दृष्टीने तुकाराम महाराजांनी विचार सांगितला. अर्थशास्त्र, समाजशास्त्र, मानसशास्त्र थोडंसं पुढं चला. तुकाराम महाराजांच्याकडे चालू असणारा आहे दुकानदारी, त्याच्यामध्ये तेवढ्याच पद्धतीने दुकान चालतं आहे, पैसाही मिळतो आहे, परंतु त्या पैशाला सात्विकतेचं अधिष्ठान असल्यामुळे भगवान जे ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात का नाही, जेत जेत संपत्ती आणि दया दोन्ही वसती आलिया असती ठाया, तेते जाण धनंजया विभूती माझी. 10व्या अध्यायामध्ये भगवान अर्जुनाला सांगतात, अर्जुना संपत्ती आणि दया या दोन्ही गोष्टी जर एकत्रित आलेल्या असतील ना, हे ज्याच्याकडे दिसेल नक्की ओळख ती माझी विभूती आहे. संपत्ती आणि दया, बऱ्याचदा संपत्ती येते पण दया आपल्याकडे येत नाही, आणि दया येते पण संपत्ती आपल्याकडे येत नाही. या दोन्ही गोष्टी एकत्रित जिथं असतील ना, भगवान म्हणतात ती माझी विभूती आहे, म्हणजे ते माझं राहण्याचं घर आहे. संपत्ती आणि दया. बऱ्याचदा संपत्ती आली की आम्हाला दया राहत नाही, दया मया राहत नाही. आपलं हृदय एक कठोर बनायला लागतं. कधी कधी विचार पडतो की ज्या पैशाने हृदयाची मृदुता येण्याकरता पैसा मिळवतो, तोच पैसा आम्हाला इतक्या कठोरतेकडे घेऊन जातो. हा विचारही कधी कधी यावा लागतो. तुकाराम महाराज भगवान सांगतात अर्जुनाला, अर्जुना जिथं संपत्ती आणि दया एकत्रित असेल ना, ती माझी विभूती आहे असं समज. आणि मग पुढं हा सगळा तुकाराम महाराजांचा व्यवसाय चालू होता. अगदी चांगल्या पद्धतीने नावलौकिक तुकाराम महाराजांचा चालू होता. घरामध्ये सगळं काही पुष्कळ होतं, कोणतीही उणीव घरामध्ये नव्हती. महिपती महाराजांनी तुकाराम महाराजांचं वर्णन असं केलंय, माता पिता बंधू सज्जन, घरी उदंड धनधान्य, मान मान्यता तुकया कारणे, एकही उणे असेना. माता पिता बंधू सज्जन, घरामध्ये काय आहे? माता आहे. घरामध्ये कोण आहे? पिता आहे. घरामध्ये कोण आहेत? बंधू आहेत. आणि घरामध्ये येणं जाणं कोणाचं आहे? सतत सज्जनांचं आहे. घर हे असावं, त्या घरामध्ये एकही उणे असेना. एवढंच नाही, घरी उदंड धनधान्य, हे दोन्ही बघा कसं एकत्रित आहे. म्हणजे सज्जन एकीकडे शब्द ठेवला आणि उदंड धनधान्य एकीकडे शब्द ठेवला. सज्जन आणि उदंड धनधान्य हे एकत्रित राहणं फार कठीण आहे अलीकडल्या काळामध्ये. यालाच म्हणायचं जेत जेत संपत्ती आणि दया. कारण दया म्हणजे सज्जन आणि उदंड धनधान्य म्हणजे संपत्ती. म्हणजे जे भगवंतानी अर्जुनाला विभूती योगात सांगितलं, तेच महिपती महाराजांनी तुकाराम महाराजांच्या संबंधाने सांगितलं. आणि जिथं अशी स्थिती आहे, भगवान म्हणतात मी तिथं राहतोय, माझं जेत वसती आली या ठाया, मी तिथं राहतोय ना. त्यामुळे तुकाराम महाराजांच्या घरामध्ये आई आहे, वडील आहे, भाऊ आहेत, सज्जनांचं येणं जाणं आहे आणि उदंड धनधान्य आहेत. दुर्दैवाने अशी काही घरं आम्हाला बघायला मिळाली की माता पिता घरात आहेत पण उदंड धनधान्य घरात नाही. आणि ज्याच्या घरात उदंड धनधान्य आहेत त्याच्या घरात माता पिता नाही. हा ज्याला जे काही म्हणतात विभिन्न अशा पद्धतीची स्थिती आपल्याला समाजात दिसून येते. घरामध्ये पुष्कळ अगदी 2-4 कोटी रुपयाचं घर बांधलंय आणि आई वडीलच घरात राहायला नाहीत. काय त्या घराला करता महाराज? आई वडील काय आहे? आई वडील जोपर्यंत त्या घरामध्ये आहेत, माता पित्यांचं वास्तव्य त्या घरातलं, हे त्या घराला घर पण देत असतं, त्या घराला घर पण देत असतं. आणि म्हणून तुकोबारांचं घर मात्र कसं आहे की जिथं आई आहे, वडील आहे, बंधू आहे, सज्जनांचं येणं जाणं आहे. एवढंच नाही तर त्या घरामध्ये घरी उदंड धनधान्य आहे. एवढंच नाही, त्या गावामध्ये मान मान्यता या घराला आहे. एकही उणे असेना. उणं म्हणून काही नाही, सगळं जिथल्या तिथं आहे महाराज. नाही असं म्हणताच येणार नाही. त्या घरामध्ये जिथल्या तिथं सगळं आहे, काही कमी नाही, कमीच नाही घरामध्ये. इतकं उदंड उदंड हा शब्द किती महत्वाचा आहे बघा. उदंड हा शब्द किती महत्वाचा आहे. ज्याच्याकडे कधी संपतच नाही असं उदंड.
मी पुढे एकदा एका बोलणार आहे. तुकाराम हे झालं तुकाराम महाराजांचं व्यावहारिक दुकान. थोड्या दिवसांनी आपल्याला तुकाराम महाराजांचं पारमार्थिक दुकान ऐकायचं आहे. अभंग उगी सांगून जातो, घातला दुकान देती आली अशी दान, संत उदार उदार भरले अनंत भांडार, माग त्याची पुरे धनी आणि काशी उरे, तुका म्हणे पोते देवे भरिले नभेरीते. हे तुकाराम महाराजांचं पारमार्थिक दुकान आहे. पुढे बोलेल आपण त्या दुकानावर. आणि मग उदंड धनधान्य असलेलं तुकाराम महाराजांचं दुकान. सगळेजण चर्चा तुकाराम महाराजांनी. आलेले पाहुणे रावळे बोल्लोबाला म्हणायचे, काय मुलगा असावा तर तुमच्या तुकासारखा असावा. हा काय दुकानदारी चालली आहे, काय घरामध्ये जिथलं तिचं सगळं आहे, येणाऱ्या जाणाऱ्याबद्दल किती आदर अंतःकरणामध्ये आहे, काय तुमच्या मुलाचं सांगायचं. कोण येणारे जाणारे सोयरे धायरे, आयशा रीती सोयरे जन, मागे पुढे करीती स्तवन. ऐका आता, आयशा रीती सोयरे जन, मागे पुढे करती स्तवन. हे मागे पुढेला सुद्धा अंडरलाईन करा बरं का. मी करूनच ठेवली आहे. त्या मागे पुढेला सुद्धा करा. मागे आणि पुढे सोयरेजन करीती स्तवन. आपल्याकडे सोयरेजन एकतर स्तवनच न करती आणि करायचं झालं तर फक्त पुढेच करती. मागे काय करती हे रोज अनुभविती. मी सांगायची गरज नाही. आपल्याला दोन हो काय आपण म्हणलं, काय महाराज तुम्ही सांगायला लागला ना असं वाटतं की ऐकत राहा. सांगून तास गाणं कळत नाही. 9 वाजायला लागले तरी सोडत नाही बाबा. हितलं नाही एवढं उदाहरण द्यायचं म्हणून द्यायला लागलो. काय आहे का नाही, पंढरपूरला जायचे म्हटले इथंच बसलेत, किती वेळ झालं, काय आहे का घड्याळाकडे बघावं करावं काहीतरी माहिती आहे का नाही. हा सकाळची वेळ, प्रत्येकाची खाण्यापिण्याची वेळ, यांचं काय हे काय, यांना काय लागतं. बरं ह्यांची एकादशी, आपण एकादशी केल्यावर आपलं कसं जमायचं हे बघा. आहे का नाही हे सगळं. पुढं मात्र सगळं. पण तुकोबारांच्या बाबतीत तसं नाही. तुकोबाराच्या बाबतीत म्हणताना महिपती महाराजांनी वर्णन केलंय, आयशा रीती सोयरे जन. सगळे सोयरे धायरे काय करतायत, मागे पुढे करती स्तवन. हे सगळं ऐकल्यानंतर बोल्लोबाचं काय स्थिती झाली, ऐकोनी बोल्लोबाचे मन समाधान पावत असे. अशा पद्धतीची आपल्या मुलाची स्तुती ऐकून कोणत्याही वडिलाला समाधानच वाटेल ना. मागे आणि पुढे, अहो पुढे स्तुती केलेलं ऐकून समाधान वाटतं याच्यात नवल नाही. मागे, मागे फार शब्द महत्वाचा आहे. माणसाने माग आपली नावं घ्यावी. माग आपल्याला नाव घेतलं पाहिजे. कधी कधी बघा तुम्ही एखादा माणूस दिसला की लोक असं करतात समोर, आणि ती गेला की काय गावाला कार झालाय निसता ह्याचा कार. आम्ही जर म्हटलं कोण आहे तुम्ही असं केलं की हा कुठं येड्याच्या नादी लागा, अशी परिस्थिती आहे. दुर्जनम प्रथमम वंदे, लगेच सूत्र देऊन रिकामी. श्लोक सुद्धा तेवढ्या पुरतेच पाठ केलेत आपण सगळे. अशी स्थिती आहे सगळी. पण तुकोबारायच्या बाबतीत मात्र बोल्लोबाच्या कानावर येणारा जाणारा पाहुणा रावळा सुद्धा स्तवन करतोय. आणि हे ऐकून तुकोबारांचं मन समाधानी पावतंय. तुकाराम महाराज त्या स्थितीमध्ये अगदी आहेत. आपलं बोल्लोबाची स्थिती आहे. बोल्लोबाचं मन समाधान पावतंय आपल्या तुकोबाबद्दल एवढे सगळं ऐकलेली स्तुती. आणि बोल्लोबा गप बसत नव्हते. घरी यायचे आणि आल्यानंतर सांगायचे, कनकाई तुला माहिती आहे का, ते आपले पाहुणे ते 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 कोणते, हा कोणते, ती तुझ्या माहेरकडले मला नावं ठेवत होते का नाही. असंच असतंय की मला नावं ठेवत होते, पण तेच परवा आले होते आणि म्हणत होते, काय बोललो बा तुम्ही तुमच्या पोराला तयार केलंय. मला माहित होतं तुझ्या माहेरची असलीच आहे ती. त्या काळात मला किती बघितलं माहित आहे मला. कनकाईने सांगितलं जाऊ द्या, आता आहे ना, हो व्यवस्थित आहे. बोल्लोबाची आणि कनकाईची तुकोबाराबरोबर चर्चा चालायची. त्या दोघांनाही मन समाधानी पावायचं. आपण जन्माला दिलेला मुलगा जो आहे, कैक जीवनाचं आपलं काहीतरी सात्विक पुण्य आपलं उदयाला आलं, म्हणजे असा पुत्र आपल्या पोटी जन्माला आलाय. आनंद वाटायचा त्यांना. एके दिवशी कनकाईने सांगितलं बोल्लोबाला, अहो हे सगळं झालं पण तुम्हाला काही वाटतं का नाही. म्हटलं हा, एका विशिष्ट काळानंतर हेही ऐकावं लागतं बरं का, तुम्हाला काही कळतंय का नाही. ते म्हणले का, अहो किती दिवस झालं मीच घरात कामं करायची, नको का एखादी सून. आपल्या तुकाचं लग्न व्हायला नको का. इतके जर पाहुणे रावळे सगळे गोळा होतात तर लग्न व्हायला नको का. लग्न आपल्या पोराचं करायला तुम्हाला जरा तरी काहीतरी डोक्यात घ्या.
बोल्लोबांनी सांगितलं, कनकाई ह्याच्या स्तुतीमध्ये ह्याचा ऐकण्याच्या नादात ते विसरूनच गेलो, काही हरकत नाही, करायला पाहिजे. हा मग बघायला जा बरं, अगोदर वारी करून येतो, अगोदर पंढरपूरला जाऊन येतो. बोल्लोबा म्हटले, माझी महिन्याची वारी आहे, मला पंढरपूरला जाऊन ये दे. मी पंढरपूरला जातो, पांडुरंगाच्या चरणावर नतमस्तक होतो, माघारी येतो. आणि एकादशीला कुठे लग्न लावत असतात काय, द्वादशीला लग्न लावू. त्यामुळे तुकोबाराच्या लग्नाचा विचार उद्याच्या संध्याकाळच्या प्रवचनामध्ये आपल्याला करायचा आहे. उद्या संध्याकाळी, उद्या सकाळी प्रवचन नाही, उद्या संध्याकाळी. आज एकादशी आहे. आपण सगळेजण एवढ्या संख्येने सकाळची वेळ असताना, कारण खूप कामं आहेत आपल्या प्रत्येकाला, इथला प्रत्येक माणूस, मी अनेकदा बोलतो, माझ्या बार्शीमध्ये सगळ्या गोष्टीत सरशी अशी बार्शी आहे, सगळ्या गोष्टीत. कारण बार्शीमध्ये प्रत्येक गोष्ट, इथं व्यापारी वर्ग मोठा आहे, इथं नोकरदार वर्ग मोठा आहे, इथं आध्यात्मिक वर्ग मोठा आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये बार्शीमध्ये सरशी आहे, प्रत्येक सरशी आहे. आणि त्यामुळे या बार्शीत इतक्या मोठ्या खरं तर माता भगिनीला सकाळी सगळ्यात जास्त कामं यांना आहेत महाराज. आता तुम्ही बघा संख्या, आज पूर्ण जवळजवळ माता भगिनींनी मंदिर भरलेलं आहे. म्हणजे एखाद्या प्रवचनावर किती मोठ्या पद्धतीने श्रवणावर आपली भूक असावी, श्रवणाची किती जिज्ञासा असावी, हे सगळं मला याच्यातून दिसून येतं. आपल्या सगळ्यांच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक होतो. पंढरपूरला ही वारी आहे. आज एकादशीचा दिवस आहे आणि सोमवार आहे. किती जोडून आलंय बघा, एकादशीचा दिवस आणि सोमवार. एक पवित्र, मुळातच श्रावण महिना हा पवित्र महिना आहे. आपली मन प्रत्येकाची एका उंच अशा पद्धतीने उच्च विचाराकडे प्रवृत्त झालेली असतात. आणि त्यामुळे आज एकादशीचा दिवस, वारीला आपल्याला सगळ्याला माहीत आहे, कुणाची वारी असेल नसेल, परंतु जरी नसली तरी तुमच्या सगळ्याचा एकत्रित नमस्कार पांडुरंगाला मी देतो, काय हरकत आहे. तुम्ही फक्त इथूनच मला नमस्कार करा, तुमच्या सगळ्याची वारी पोच करतो, तुम्ही काही काळजी करू नका. त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या चरणी पुन्हा एकदा नतमस्तक होतो. उद्या संध्याकाळी 6:30 वाजता आपल्याला तुकोबारांच्या पुढल्या चरित्राचा विचार करायचा आहे. पुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम.